श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आता जस्ट मी समर्थला स्कूलवरून घेऊन आले आणि कालच होळी पेटली आणि आज खूप म्हणजे खूप ऊन आहे, खूप धूप आहे बाहेर. खूपच आहे, खूप गरम पण होते व चेहरा कसा झाला आहे. मी स्कार्फ पण घेऊन गेली नव्हती, काहीच नव्हती आणि आता आले आणि आता कपडे सगळे ठेवायचे. काल होळी होती, काल मुलांनी खूपच कपडे 2-3 दिवसाला 3 ते 4 शर्ट घातले दोघांनी पण आणि एवढेच कपडे पडले सगळे. आता हे मला घडी घालून ठेवायचे आहेत. सगळ्यांना वाटतं घरी काही काम नसतं, पण घरी खरंच छोटी लहान मुलं असतील खूप डबल काम वाढतं. आणि परवा मी होळीला साडी घातली होती, मला कलर लागला आणि मला वाटलं की तो कलर जातो की नाही आणि हा कलर गेला आहे. त्यामुळे जरा खुशी आहे मी. तर वाटलं होतं की तो कलर जाणार नाही, गुलाल होता तो, पण गेला. ही साडी आहे ना, ही मला साडी खरंच खूप आवडते आणि ह्याच्यात छोटे छोटे मणी आहेत आणि ही लाईटमध्ये ना रात्री नाईटला ना खूप चमकते, खूप छान वाटते. एकदम सूत पण याचं ना एकदम सॉफ्ट आहे आणि ही मी लास्ट इयर ना माझ्या मिस्टरांनी मला ॲनिव्हर्सरीला घेऊन दिली होती आणि मी ही या वर्षामध्ये ना खरंच खूप वेळा घातली. साडीचा ब्लाऊज पण खूप छान शिवलेला आहे आणि रात्री होळीला घातली होती साडी ना ही, त्यामुळे त्याचा कलर लागला. रात्री होळीची पूजा करण्यासाठी खाली गेलेली आणि मला माहीत नव्हते की होळी खेळतात तेव्हा म्हणून, आणि सगळ्या आल्याने कलर लावला आणि त्याचा खूप पिंक कलर होता ना, तो खूप साडीवरती पडला होता. मला जाम टेन्शन होतं की हा निघणार की नाही कलर याचा म्हणून, कारण साडीचा कलर मला कसा आहे अशावरती वाटत होतं की हा निघेल म्हणून. आणि मी आज सकाळी वॉश केला आणि त्याचा खरंच कलर खूप गेलेला आहे. थोडा ब्लाऊजला कलर राहिला त्याचा, तो जात नाही आहे. बघू आता काहीतरी ट्राय करा त्याच्यावरती, नाही तर मग साडी जाणार कामातून अशी वाटते मला. पण ही साडी माझी फेवरेट आहे आणि मला खूप आवडते. ही माझी कामं आवरायची चालले. त्याचं रिझन असं की स्वामी गेलेला आहे शेजारच्या घरी, तो तिकडे आहे ना, तोपर्यंत मी आवरून घेते कामं म्हणून पटापट मला चाललं आहे. आणि समत आला आहे स्कूलवरून, त्याला मी घेऊन आले. तो बसला आहे बाहेर टी व्ही पाहत. म्हटलं चला लवकर आवरूया, कारण स्वामी आला ना काही काम करायला देत नाही. आणि दोन्ही मुलं असेल ना, खरंच घरात खूप काम असतं. सगळ्यांना वाटतं यात काही काम नसतं, पण घरात खरंच खूप काम असतं. अजिबात टाईम पण भेटत नाही. दुपारी झोपायला पण टाईम भेटत नाही, कारण की एक झोपला की दुसरा जागी असतो आणि दोघं झोपले तर मला काहीतरी काम असतं. त्यामुळे मला पण अजिबात टाईम भेटत नाही आहे. या साडीवरचा ब्लाऊज ना खूप छान आहे, ते दाखवते मी तुम्हाला. हा बघा असा शिवला आहे मी. त्याचे ते पाठीमागचा नेक आहे ना, त्याचं खूप छान केलं आहे, मला तो जाम आवडतो. आणि या माझा शेजारच्या काकीने शिवला आहे. ते काकी ब्लाऊज छान शिवतात आणि हा इथं कलर लागला आहे, तो कलर जात नाही आहे. आणि तो एक साईडलाच कलर लागला आहे, फुल ब्लाऊज नाही आहे, मध्ये थोडासा कलर लागला आहे आणि तो ब्ल्यू कलर आहे. हा बघा त्या ब्लाऊजचा पाठीमागचा नेक छान आहे ना. आवडला का तुम्हाला? नक्कीच कमेंट करून सांगा. समर्थने ना 2 दिवस अगोदरपासूनच होळीची तयारी केली होती आणि 2 दिवस अगोदरपासून आमच्या घरात होळी चालली होती. पूर्ण घर घाण करून टाकलं. गॅलरीत तरी बघायला नको असा कलर झाला. फरशीचा व्हाईट कलर दिसत नाही आहे, पण सगळा पिंक कलर झाला गॅलरीचा. आणि हे आता जे घडी घालते ना कपडे सगळे होळीचे आहेत, कारण एका दिवसात त्यांनी 3 ते 4 वेळा कपडे चेंज केले 2 दिवसामध्ये. कारण सारखं भिजायचं, सारखं बाथरूममध्ये समत गेला ना की स्वामी पण पाठीमागून जायचा आणि तो पण भिजून यायचा. आणि असं दोघांचं 2 दिवस चाललं होतं. त्यात खरंच खूप कपडे होते. रात्री मशीन लावली होती, आता सुकलेत ते घडी घालून ठेवायचं माझं काम चाललं आहे. पण काही कपड्यांचा ना कलर गेला नाही आणि ते कपडे ते तर मला फेकून द्यावे लागतील, कारण की ते यूज होणार नाहीत. समोरचं एक शर्ट आणि पॅन्ट आहे, त्याला कलर खूप लागला आहे. मी जे घातले होते कपडे त्यात ते कलर निघून गेला आहे. मिस्टरांचं एक शर्ट आहे, त्याला कलर लागला आहे, पण आता ते यूज करणार नाही आहेत. आणि तिकडे एक कबड आहे आणि इकडे एक कबड आहे. दोन्ही साईडला कबड घेतात मी, तरी ह्या कपाडामध्ये कपडे ठेवायला जागा नाही आहे. तरी पण आम्ही कपडे घेतो, म्हणतो की कपडेच नाहीत. जेव्हा मी कपड आवरायला घेते ना, तेव्हा समजतं मला की कपाडात किती कपडे आहेत आणि किती नाही आहे ते. माझ्याकडे ना असा साडी स्टोरेज बॅग आहेत माझ्याकडे आणि 3-4 आहेत, त्यात मी साड्या ठेवते. आणि ही पण साडी खूप आवडते मला, मेहंदी कलरमध्ये आहे. याचा पण ब्लाऊज छान शिवलेला आहे आणि साडी खूप छान आहे. पण हा ब्लाऊज आहे ना, हा ब्लाऊज थोडा बिघडला आहे. हा मी गावाला शिवून घेतला, माझ्या आईने सांगितलं की टेलरला शिवायला आणि त्याने शिवलं आहे. पण तेवढं काय बरोबर नाही शिवलं. हात ना एकदम शॉर्ट केले आणि मी एवढे हात शॉर्ट घालत नाही आहे आणि तो मला अजिबात चांगला पण दिसत नाही. साडी खूप छान आहे याच्यावरती. म्हणजे ही साडी ना 3000ची साडी आहे मी घेतलेली तेव्हा, पण ब्लाऊज अजिबात चांगला शिवला नाही. आता मला ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट दुसरा ब्लाऊज घ्यायचा आहे. आता बघू कधी टाईम भेटतो आणि ह्या साडीला पण कधी योग येतो घालायचा तो, कारण फारशा साड्या मी घालत नाही. त्यामुळे कधीतरी फेस्टिवल असेल तरच घालते, बाकी कधी साड्या घालत नाही जास्त. माझ्या लग्नामध्ये ना जास्त 5 साड्या देतात ना नवऱ्याकडचे, त्या अजून साड्या आहेत तशाच, तर मी जास्त फारशा घातल्याच नाही. एकदा ते 2दा घातलेल्या आहेत, तशाच झाल्या. त्याची जी हुक होते ना ते पण गंजलेत, कारण ते कधी मी घातल्याच नाही, ते ठेवून ठेवून ना गंजलेत. आणि आता चाललं आहे माझं ते कोणाला द्यायचं म्हणून. आणि जेव्हा मी साड्या सगळ्या बाहेर काढते तेव्हा तुम्हाला माझं साडी व्लॉग दाखवते नक्की, माझ्या किती साड्या आहेत आणि कोणकोणत्या कलरच्या आहेत, काय ब्लाऊज शिवले आहेत ते. आता व्हिडिओ बनवायचा आहे पण टाईम भेटत नाही आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पण पेंडिंग राहिला. आणि होम टूर पण दाखवायची आहे. ताईंच्या कमेंट्स आहेत की होम टूर दाखव म्हणून, पण लवकर दाखवते, कारण मी थोडी बिझी झाले त्यामुळे मलाच टाईम नाही आहे.
त्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही. आता बघा सॅटर्डे संडेला जर मिस्टर सुट्टी असेल तेव्हा मी नक्की शूट करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. आणि तुमचं असंच प्रेम आणि तुमचा आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी. आणि हा हेअर बेल्ट आहे ना, हा माझाच आहे. मला मुलगी नाही आहे पण मी घेतला आहे तो. मला छोट्या मुलीला ना खरं जाम क्यूट दिसतो तो. आणि आमच्या शेजारी विकायला आला होता खालती, त्याच्याकडून मी घेतला आहे तो, मला आवडला म्हणून. आणि मला चाललं आहे तर बेडरूम आवरायचं. समत आला ना की सगळा पसारा करतो. समतपेक्षा स्वामी पण जास्त पसारा करतो. स्कूलवरून येताना ना हे वॉटरमेलन आणलं होतं आणि समतला खूप आवडतं. स्वामी तर आता सध्या खातो आहे पण समतला जाम आवडतं. दिवसाला 1 का 2 पण समत खायला वॉटरमेलन एवढं आवडतं. आणि स्वामी बघा ना कशा त्याच्यात बिया काढतो. त्याला माहिती की बी काढून खायचं. ते मी सांगितलं बी काढून खा म्हणून. हातातला दिले ते खाल्ला नाही पण जे ठेवलं ना आता त्याला बिया काढतो, सगळ्यांना ठेवतो. इथे उभं झालंय. रडून बिचारा झोपला. खूप रडला स्वामी, खूप रडला. आता काय झालं ते सांगतो मला. ही गाडी आहे ना, ही गाडी इथं होती आणि त्याने काय केलं, किचन ओट्यावर त्याला चढायचं होतं, काहीतरी घ्यायचं होतं आणि मी इथंच थांबलेली. मी फ्रीजमध्ये काय सामान ठेवत होते आणि इथं थांबलेला तो. आणि ह्याच्या गाडीवर उभारल्यानंतर गाडी ही इकडे सरकली आणि हा ट्रॉलीचं हे असं ना ओपन होतं आणि हे बरोबर त्याला ना हा काट आहे ना हा लागला आहे, जोरात लागला आहे. थोडं ब्लड पण आलं आहे. तर लावले औषध, होईल कमी. थोडंसं दुर्लक्ष झालं की असं असतं. दुर्लक्ष पण नाही म्हणतायत. मी वॉटरमेलन ठेवायला आले फ्रीजमध्ये. मी फ्रीज ओपन करत होते, फ्रीजमध्ये ओपन करत होते जस्ट आणि तो इथे थांबला होता. त्या गाडी ते पाय दिला आणि तो स्लिप झाला, तो लागला आणि त्याला खूप लागलं आणि फर्स्ट टाईमच लागले एवढे त्याला पोटाला. म्हणजे की हे ट्रॉली एवढं चढतो किचन ओट्यावर होते पण ते लागलं नव्हतं त्याला. आता लागलं तर रडून बिचारा झोपला आहे. खूप वाईट वाटतं आहे. स्वामी न जेवताच रडून झोपला. मग समतला भरवलं आणि मी पण जेवण केलं. दुपारचं 2 वाजले होते आता. दोघांनी पण जेवण केलं. म्हटलं किचन आवरूया आता. किचन भांडी घासायची होती मला आता, पण नाही घासली कारण थोडी तर भांड्याचा आवाज आला ना की स्वामी उठतो आणि त्याला आता लागलं आहे, तो रडत झोपला आहे. त्याची झोप डिस्टर्ब व्हायला नको म्हटलं सगळी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवली. मी अशी कशी भांडी ठेवत नाही, पण स्वामी आता झोपला आहे म्हणून ठेवते. कारण तो आवाज झाला की लगेच उठतो, पण तो रडणार, अर्धी झोप झाली की चिडचिड होते. अगोदर त्याला बिचारायला लागले खूप म्हणून. स्वामीला मी खाली घेऊन आले थोडं खेळण्यासाठी. तर हा टॅम्पो दिसला आणि ह्या टॅम्पोमध्ये बसला आहे बाटला उचलत आणि त्याला खेळायला जाम आवडतं. सारखं म्हणतो मग वरती चढव, वरती चढव. चढवले आता खाली सगळे रिकामे बाटले आहेत. खेळते तू उचलते. स्वामी काय करते तू? वरती काय करतो? आज कोण लहान मुलं नाहीत खालती. बघ चढायचं ना वरती. असं करतो काय आणि पडतो. मग पडतोस काय करायचं? बू झालं ना. दाखव घे बू. दाखव बू दाखव तुझं. लागलं आहे मला, पडलो आहे मी तर दाखवतो नको. स्वामीला बू झालं आहे हा ना. कोणी मारलं बाबू? स्वामी हेलिकॉप्टर बघतो. हे हाय कर. हाय हाय. कोणी मारलं? जॉनी. कुठे? टॅपटा म्हणजे हेलिकॉप्टर. दाखवते वरती हात करून मला. तर हेलिकॉप्टर गेलं म्हणून बघा. असं का तर मी करतो आणि पडतो. आत घे पाय. चल टपटा. हां गेले. बाय बाय का सगळ्यांना. बाय करा हा ना. हाय टपटा हेलिकॉप्टर बोल. टपटा हेलिकॉप्टर.